सकाळ क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहुयात महत्त्वाची बातमी। जुन्या भांडणाच्या कारणावरून 17 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात पाठीवर कोयत्याने वार करून त्याच्या मनगटावर वार केल्याने युवकाचा पंजा तुटला होता। याचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलांनी दहशत माजवली आहे। दरवाजा तोडून एका घरात शिरून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय। शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एकाला अटक केली। महेश नेटके असे अटक केलेल्याचं नाव आहे। या प्रकरणी गणेश तेलंगी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जुन्या भांडणाच्या कारणावरून अभिषेक गणेश दोरास्वामी यांच्यावर 3 अल्पवयीन मुलांनी जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने बुधवारी दुपारी मारहाण केली होती। त्यात कोयत्याने वार केल्याने अभिषेक याचा मनगटापासून पंजा तुटला होता। शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। अभिषेक याला संचेती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। तेथे उपचार करण्यात आले, परंतु त्याचा पंजा पुन्हा जोडला आला नसल्याचे समजते। अभिषेक दोरास्वामी याच्यावर खुनी हल्ला झाल्याने समजल्यानंतर त्याचे मित्र वसाहतीत जमले। ते फिर्यादी यांच्या घरासमोर आरडाओरड करत आले। तुमचा मुलगा गोऱ्या याला खूप माज आला आहे असे म्हणून त्यांनी हातातील हत्याराने दरवाजावर वार करून दरवाजा तोडून आत प्रवेश केला। घरातील सामान अस्ताव्यस्त फेकू लागले। हत्याराने लाईटचे बोर्डचा मीटर बॉक्सवर वार करून मीटर बॉक्स तोडला। हातातील हत्यारे हवेत फिरवून आम्ही या भागातील भाई आहे, सांग तुझ्या मुलाला तौफिक गँगच्या विरोधात गेला तर त्याला आणि त्याला साथ देणाऱ्यांना खल्लास करून टाकू असे म्हणून फिर्यादीच्या घराचे नुकसान करून निघून गेले। पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।